हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की बाजार विभाजन म्हणजे नेमकं काय आहे. मागील लेक्चरमध्ये मागेसुद्धा आपण पाहिलेलं आहे की बाजार विभाजन म्हणजे मोठ्या बाजारपेठेला छोट्या बाजारपेठेमध्ये विभाजन करणे, ज्याच्या आधार असले असे पाहिजेत की ज्यामुळे बाजारपेठेची वैशिष्ट्ये सारखी असली पाहिजेत. ज्या मोठ्या बाजारपेठेला आपण लहान लहान बाजारपेठेमध्ये आपण त्याचं रूपांतर करत आहोत, त्या लहान बाजारपेठेची वैशिष्ट्ये ही सारखीच असली पाहिजेत, बरोबर. म्हणून बाजार विभाजन करत असताना त्यांची वैशिष्ट्ये वगैरे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याचे काही आधार लागतात. जे आधार आहेत आपल्याकडे एकूण मुख्यतः 4 आधार आहेत. 4 आधारामध्ये सुरुवातीला जॉग्राफिकल, त्याला आपण भौगोलिक आधार असे म्हणतो, जॉग्राफिकल बेसिस, त्यानंतर डेमोग्राफिक बेसिस, त्यानंतर इकॉनॉमिक बेसिस, सायकॉलॉजिकल बेसिस, कस्टमर ओरिएंटेड बेसिस, बरोबर. हे सुरुवातीचे महत्त्वाचे जे काय आहेत मेन आधार आहेत. आता याच्यामध्ये काही प्रकार पडतात, बरोबर. मग सुरुवाती आपण ह्या सर्वच 4ही प्रकाराला सविस्तर पाहूया. सुरुवातीला पाहणार आहोत जॉग्राफिकल बेस ऑफ मार्केट सेगमेंटेशन. जिओग्राफिकल म्हणजे काय, भौगोलिक दृष्टिकोनातून आपलं बाजारपेठ जर पाहायचं असेल तर मोठ्या प्रमाणात काय आहे, मोठी आहे. जर आज आपण पाहत असाल की बाजारपेठ ही संपूर्ण विश्व हे काय बनलेलं आहे, बाजारपेठ बनलेलं आहे. एवढ्या विश्वाला आपण एकच बाजारपेठ गृहीत धरत आहात, परंतु एवढ्या बाजारपेठेसाठी एकाच प्रकारची विपणन किंवा एकाच प्रकारची वस्तू पुरवठा करू शकत नाही, किंवा त्या वस्तूला एकाच वस्तूला काय असेल सर्वत्र समान मागणी असेल याची सुद्धा आपल्याला शाश्वती देता येत नाही. त्याचं कारण असं आहे, जर सपोज आपण काय प्रोड्यूस करत आहात, एखाद्या प्रकारे उलनची वस्तू प्रोड्यूस करत आहात, तर त्यावेळेस उलनच्या वस्तूची मागणी ही काय असेल, उष्णकटिबंधातील देशामध्ये, राष्ट्रामध्ये किंवा उष्णकटिबंधात किंवा आता उन्हाळ्यामध्ये, आता आपल्याकडे जर मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा मग राजस्थानमध्ये या उष्णकटिबंधीय किंवा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त गरमी पडते अशा क्षेत्रामध्ये आपण त्याची विक्री करू शकत नाही. म्हणजेच एखादी वस्तू प्रोड्यूस करत आहात, त्या वस्तूला दुसऱ्या ठिकाणी भौगोलिक दृष्टिकोनातून त्याचा बदल झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मागणी असेलच असे सांगता येत नाही. म्हणून ज्यावेळेस आपण वस्तूचं उत्पादन करू त्यावेळेस आपल्याला त्याच्या भौगोलिक दृष्टिकोनाचा सुद्धा तेवढाच वापर करावा लागतो किंवा विचार करावा लागतो. महत्त्वाचा बेस काय असेल, पहिला बेस असेल जिओग्राफिकल सेगमेंटेशन किंवा मग भौगोलिक विभाजन. ओके. पॉईंट नंबर 2 डेमोग्राफिक, लोकसंख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून. आता काय आहे डेमोग्राफिक सेगमेंटेशन किंवा लोकसंख्याशास्त्रीय सेगमेंटेशन किंवा त्याला बाजार विभाजन म्हणून. या डेमोग्राफीमध्ये खूप सारे चेंजेस आहेत. जसं की आपल्याला याचा एक मुख्य असं पाहता येईल की लोकसंख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहायचं असेल तर त्याचा सब पॉईंट 1 नंबर काय तो वय आणि लिंग. काय आहे, वय व लिंग. जर पाहायचं असेल तर प्रत्येक वयोगटातील ह्याला आपण 2 भागात विभाग करू, लिंग नंतर किंवा सुरुवातीला आपण लिंग चेक करू किंवा मग ते सेक्स रेशो चेक करू. सेक्स काय आहे, देर आर 2 सेक्स, 1 इज मेन, सेकंड इज वुमेन, बरोबर. मग ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष या जर आपण लिंगाचा विचार करत आहोत त्यावेळेस बाजारपेठेमध्ये दोघांनाही सारख्याच वस्तू आपण विकू शकत नाही, बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करतो, सर आता काही मुलांच्या लक्षात असं येत असेल की सर आज मुली टी शर्ट्स लेवतात, आज मुली जीन्स पॅन्ट लेवतात, मग दोघांचंही सारखंच झालं ना. नाही, त्याच्यात पण फरक आहे. जीन्स पॅन्टमध्ये मुलींचा जीन्स पॅन्ट वेगळा, मुलांचा जीन्स पॅन्ट वेगळा, मुलींची टी शर्ट्स वेगळे, मुलांचे टी शर्ट्स वेगळे. हे थोडासा डिफरन्स आहे जो आपल्याला लक्षात खूप कमी वेळेत येतो, बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी काय आहे, बाजाराचं विभाजन झालेलंच आहे की मुलांसाठी वेगळं आहे, मुलींसाठी वेगळं आहे, स्त्रियांसाठी वेगळं आहे, पुरुषांसाठी वेगळं आहे, बरोबर. मग हे विभाजन म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून विभाजन केलं जातं की स्त्रियांसाठी वेगळा पोशाख किंवा स्त्रियांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी वेगळ्या. त्याच्याही पुढं जाऊन ब्युटी प्रोडक्ट्स कोणासाठी असतात, मुळात ज्यावेळेस ब्युटी प्रोडक्ट्सचा विचार केला जातो त्यावेळेस ब्युटी म्हणजे स्त्रीचा विचार केला जातो, स्त्रीलिंगी गोष्टींचा विचार केला जातो. परंतु जर त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आज बाजारपेठेमध्ये पुरुषाच्या ब्युटीसाठी किती आहे तो प्रोडक्ट, भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत. गार्नियर, हा ना, कोण, जॉन अब्राहिम त्याची ॲडव्हर्टाईज करतो, बरोबर.
त्याच्यानंतर काय आहे, शाहरुख खान काही ॲडव्हर्टाईज करत होता, फेअर अँड हँडसम, हाय हँडसम, हाय हँडसम ना, लाईक दॅट, की काय आहे की वेगवेगळ्या प्रोडक्ट्स आपल्याकडे बाजारामध्ये अवेलेबल आहेत, जे की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये डिवाईड करतात. फेअर अँड लवलीचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. ते काय आहे, फेअर अँड लवली ही सुरुवातीला बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तू घेऊन आली हो, स्त्रियांच्या सौंदर्यासाठी. त्यानंतर आज जर बघत असाल तर फेअर अँड लवली काय आलेलं आहे, फेअर अँड लवली मेन्स ॲडव्हर्टाईज, बरोबर आठवते. हां, मग ह्या प्रकारचे काय आहेत, बाजाराचं विभाजन केलेलं आहे की एक स्त्री एक पुरुष, बाजाराचं विभाजन झालेलं आहे. हेट्रोजिनियस मार्केट हॅज बीन डिवायडेड इंटू टू होमोजिनियस मार्केट्स. वन इज विमेन, सेकंड इज मेन, राईट. हां, मग त्याच्यानंतर आपल्या ह्या पॉईंटचा दुसरा पार्ट आहे तो वय. प्रत्येक वयोगटातील स्त्री पुरुष असो कोणी असो, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा सारख्याच वस्तू कन्झ्युम करतो का हो? असं कुठं दिसतंय का की 60 वर्षाचं म्हातारे आता असं जीन्स पॅन्ट लेवून, टी शर्ट, हाफ स्लीव टी शर्ट्स लेवून बाजाराने चालले, ते पण पल्सरवर? नॉट हाऊ इट इज लुक लाईक, बरोबर आहे. मग त्यासाठी काय आहे की वयोमानानुसार त्यांचे ड्रेसेस, त्यांचे चॉईसेस, त्यांच्या वस्तू, निवडी, आवडी, चव, टेस्ट, सर्व एव्हरीथिंग चेंजेस विथ देअर एज, बरोबर आहे. म्हणून तुमचं स्वतःचं उदाहरण घ्या. ज्या आज तुम्ही आता या समोर आता आय थिंक जे काही विद्यार्थी आहेत, तुम्ही आज लक्षात घ्या की आज तुम्ही गाडी घेऊन फिरता का रे मुलांनो? मुलांसाठी पहिला प्रश्न आहे की आपण एक चाक खेळत होतो लहानपणी, आता चाक टाकायचा, त्याच्यामध्ये असं ढकलत ढकलत जायचं, बरोबर आहे. आज खेळताय का? नाही. हाऊ इट लुक लाईक्स, राईट. सेम मुलींसाठी आज खेळभांडे खेळताय का? एक होता राजा, एक होती राणी, बरोबर. चेंजेस विथ युअर सेल्फ, जसं जसं तुमचं वय वाढत चाललेलं आहे त्याच पद्धतीने तुमचं काय चाललं आहे, तुमचे टेस्ट, तुमचे प्रेफरन्सेस, तुमचा बिहेवियर चेंज होत आहे. त्याच पद्धतीने तुमच्या कन्झम्पशन पॅटर्नमध्ये सुद्धा भरपूर असे चेंजेस दिसून येतात. म्हणून मार्केटर त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बाजाराचं विभाजन त्या गोष्टीवर होणं गरजेचं आहे की ह्या वस्तू कन्झम्पशन कोण करतो. तुमचे जे काही प्रिफरन्सेस आहेत तुमच्या वयोमानानुसार बदलत जातात. म्हणून डेमोग्राफिकमधला पहिला मुद्दा आहे काय आहे, सेक्स अँड एज. तुमचं लिंग व वय याच्यानुसार बाजाराचं विभाजन करणे गरजेचं असतं. ओके, पॉईंट नंबर नेक्स्ट काय आहे, फॅमिली लाईफ सायकल. त्याच्यानंतर काय आहे, फॅमिली लाईफ सायकल किंवा कुटुंबाचे जीवनपट. काय आहे, कुटुंब हे सुरुवातीला काय होतं, एकत्रित कुटुंब पद्धती होते, ज्या ठिकाणी सर्वच कुटुंबातील आजोबाचे पंजोबाचे जेवढे मुलं होती ती सर्व मुलं एकाच ठिकाणी राहत होती. आज काय होऊ लागलं हो, त्या लाईफस्टाईल त्या कुटुंबाचं लाईफ सायकल चेंज होत चाललंय. सर्वजण विभक्त 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 होत चाललेले आहेत. त्यामुळं त्या कुटुंबाची लाईफ सायकल काय होत चालली आहे, चेंज होत चाललेली आहे. ह्याचा अभ्यास काय केला जातो, आपल्या बाजार विभाजनामध्ये केला जातो. कसा याचा परिणाम आपल्या मार्केटिंगवर काय होतो, जर एकत्रित कुटुंब पद्धती असेल तर त्यावेळेस ते एखाद्या कुटुंबामध्ये एखादी वस्तू खरेदी करायची असेल, कुटुंबासाठी जर एखाद्या काय प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर सर्वांसाठीच खरेदी करावी लागत होती. म्हणजेच बल्क क्वांटिटीमध्ये काय होत होतं, खरेदी केल्या जात होता. आणि दुसरी एक महत्त्वाचा परिणाम असा होत होता की हे जे बल्क क्वांटिटीमध्ये खरेदी केल्या जात होती ती लोअर क्वालिटी किंवा लोअर प्राईस काय टॅग असायचा त्या ठिकाणी, किंमत कमी असेल तर जास्तीत जास्त वस्तू आपल्यापर्यंत घेऊ शकता, म्हणून कमी हलक्या दर्जाच्या वस्तू खरेदी करत होते. परंतु आज परिस्थिती अशी बदलत चालली आहे की फॅमिलीची लाईफ सायकल अशी बदलत चालली आहे की कुटुंब हे कमी होत चालले, म्हणून किंवा एकत्रित कुटुंब पद्धती कमी होत चालली आहे. ह्याचा परिणाम म्हणून महागड्या वस्तू विकत घेऊ लागले, फक्त किंमत बदलायली किंवा मग महागड्या वस्तू खरेदी केल्यामुळं आपल्याला बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर लाईफ सायकलचा हा एक मुद्दा आपल्याला काय करावा लागतो, या आधारे सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, बाजारपेठेचं विभाजन करत जावं लागतं. नेक्स्ट काय आहे की डिंक कल्चर. काय डिंक कल्चर, DINK, डबल इन्कम नो किड. नवीन कल्चर काय येऊ लागलं की घरामध्ये दोघं पण नोकरीला आणि मुलगा लेकरं किती, एक किंवा दोन पण नाही, एकच.
हम दो हमारा एक, म्हणजे काय झालं, डबल इन्कम. पूर्वी इन्कम एकटाच पुरुषच कमवायचे, आता दोघं पण कामाला जातात आणि मुलं किती आहेत, एखाद मुलगा आहे. मग त्याच्यावर खर्च कसा होईल, ह्या आधारावर, डिंक आधारावर का करायचं सेगमेंटेशन, तर त्याचा असा परिणाम आहे की त्या मुलाला जे हवंय ते जेवढ्या प्रमाणात हवंय तेवढ्या प्रमाणात, जेवढं महागडं हवंय तेवढे महागडं ते आई वडील खर्च करण्याची अपेक्षा ठेवतात, किंवा ते काय करतात, खर्च स्वखुशीने मोठ्या प्रमाणावर करतात. का? कारण त्यांचं म्हणणं असं असतं, आपल्याकडे खूप सारा पैसा आहे, खूप सारी इन्कम आहे आणि आपल्याला एकच बाळ आहे, मग त्या बाळासाठी आपण चांगल्या चांगल्या वस्तू त्यांना देऊ, बरोबर आहे. म्हणून त्यासाठी काय होतं की या डिंक कल्चरनुसार आपल्याला बाजाराचं विभाजन करणं गरजेचं ठरतं. त्यानंतर आहे सोशल क्लास. सोशल क्लास काय होतो, अप्पर क्लास, मिडल क्लास, लोअर क्लास, बरोबर आहे. आपल्याला ह्या 3 क्लास माहिती आहेत. अप्पर क्लास माहिती आहे, ओके. मिडल क्लासमध्ये 3 मिडल प्रकार आहेत. मिडल क्लासमध्ये किती प्रकार आहेत, 3 प्रकारात. एक अप्पर मिडल, एक मिडल, नेक्स्ट लोअर मिडल, आणि आता 4थी क्लास कोणती आहे, तर पुअर पीपल, राईट. मग अप्पर क्लासच्या लोकांसाठी आपल्याला काय करावं लागतं, वेगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट बनवावे लागतात, वेगळ्या प्रकारची जाहिरात करावी लागते, बरोबर आहे. रोल्स रॉयल्स कोणासाठी आहे, हाय इन्कम पीपल्स, बरोबर आहे. मग आता बघा, ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे जे की ॲडव्हर्टायझिंगमध्ये ते व्हायला नको आहे. बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस हे सेन्सर बोर्ड्स असतात, सेन्सर बोर्ड्सनी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. अशा काही एक ॲडव्हर्टाईज आहे ॲम्बीप्युअरची, तुम्हाला आता दाखवेल सुद्धा. ॲम्बीप्युअरच्या ॲडव्हर्टाईजचा अर्थ काय आहे की हा जो व्यक्ती मागं जेवण करायला दाखवला त्याच्यापासून सुद्धा वास येतो. तो वर्कर पासून जेवताय म्हणजे कोई साधारण एयर फ्रेशनर नहीं, लाइए एम्बीप्योर. इसकी ओडर क्लियर टेक्नोलॉजी हवा से बदबू को करे साफ और फैलाए सिर्फ खुशबू ही खुशबू. लॉन्ग ड्राइव एम्बीप्योर क्लीन्स अवे ओडर्स फॉर अ ट्रूली क्लीन कार. ट्राय द न्यू जेल. आपल्याला काय करावं लागतं, क्लास बेस्ड आपल्याला चेंजेस करावे लागतात आपल्या बाजारपेठेमध्ये. आता मिडल क्लासमध्ये 3 गोष्टी सांगितल्यात, अप्पर मिडल आणि लोअर मिडल. इन्कममध्ये अप्पर क्लासचे नाहीत, परंतु मिडल क्लासमध्ये सर्वात जास्त इन्कम करणारे लोक आहेत, दॅट इज कॉल्ड अप्पर मिडल, राईट. मिडलमध्ये एक तर त्यांची कॅपॅसिटी खूप जास्तही नाही आणि कमी पण नाही, राईट. मग अशा परिस्थितीमध्ये ते काय खरेदी करतील, ओव्हरऑल ॲव्हरेज प्रोडक्ट्स खरेदी करतात. म्हणून ह्या सर्व क्लासेसचा आपल्या बाजाराच्या जे सेगमेंट्स आहेत त्या सेगमेंट करत वेळेस बाजाराची काय करावी लागते, आपल्याला वेगवेगळे इकॉनॉमिक क्लासेस बनावे लागतात. त्या क्लासेसच्या आधारावर आपल्याला काय करता येतं, बाजाराचं सविस्तर असं वर्णन करून त्या ठिकाणी बाजाराचं विभाजन करता येतं. ओके. नेक्स्ट, सोसायटी अँड कल्चर. काय आहे, सोसायटी अँड कल्चर. सोसायटी अँड कल्चर म्हणजे आता बघा, आपला जो समाज आहे, समाज आणि संस्कृती. समाजामध्ये तुम्हाला कोणती वस्तू खरेदी करायची, कोणत्या वस्तूला जास्त खर्च करायचा, कोणता पोशाख परिधान करायचा, कोणत्या वस्तू परिधान करायच्या, कोणत्या खाद्य खायचं, हे तुमच्या समाजावर आणि तुमच्या संस्कृतीवर डिपेंड आहे. आपल्याकडं हे पॅकेज्ड फूड्स खाण्याची संस्कृती नाही, परंतु आपण खाताय, बरोबर आहे. परंतु जर पाहत असाल तर बरेचसे व्यक्ती असे जे पॅकेज्ड फूड्सला काय करतात, अवॉइड करतात संस्कृती. ओके. मग त्यासाठी आपल्यावर काय आहे की समाज आणि संस्कृतीचा सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, विचार करावा लागतो. उदाहरणामध्ये जर पाहायचं असेल, प्रत्येक क्षेत्रातील संस्कृती ही वेगवेगळी आहे. बाजारपेठेमध्ये किंवा आपल्या जो काही बाजार आहे त्या बाजारामध्ये प्रत्येक संस्कृतीतले लोक वावरत असतात. आपल्याकडे काय आहेत, जाती, धर्म, पंथ, बरोबर आहे. या सर्वांचा विचार करून तुम्हाला प्रोडक्ट्स बनवावे लागतात. कोणत्याही एकाचा विचार केल्यानंतर तुमची मार्केटिंग होणार नाही, तुमच्या वस्तू विकल्या जाणार नाहीत, तुमच्या काय होणार नाहीत, बाजारपेठेमध्ये प्रभावीरित्या तुम्ही टिकू शकणार नाही, कॉम्पिटिटिव्हनेस आणू शकत नाही. जाहिराती पहा तुम्ही, ईद आली, ईदच्या निमित्तानं जाहिराती कशा येतात, दिवाळी आली, दिवाळीच्या जाहिराती कशा येतात, क्रिसमस आलं, क्रिसमसची जाहिराती कशा येतात. या सर्व गोष्टींचा विचार करा तुम्ही. त्याच्यानंतरच लक्षात घ्या की सेगमेंटेशन कसं केलं जातं, सेगमेंट कसा प्रकारे पाडला जातो, राईट. या प्रकारे काय आहेत, डेमोग्राफिक
बेसिस आहेत हे 4-5. याच्या आधारावर तुम्हाला काय करता येतं, बाजाराचं सब डिवायडेशन किंवा काय करता येतं, सेगमेंटेशन करता येतं. त्यासाठी हे डेमोग्राफिक आधार झाले. नंतर तिसरा महत्त्वाचा काय आहे, इकॉनॉमिक. सर्वात महत्त्वाचं आहे. कधीही ज्यावेळेस तुम्ही वस्तू खरेदी करायला जाता त्यावेळेस ऑल अदर सेगमेंट्स सोडून टाका. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की वस्तू ही पैशाच्या आधारावरच खरेदी केली जाते. काय, ज्यावेळेस तुमच्या खिशामध्ये 100 रुपये असतील त्यावेळेस कोणती वस्तू खरेदी कराल, आणि ज्यावेळेस तुमच्याकडे 1000 रुपये असतील त्यावेळेस किती वस्तू आणि कोणती वस्तू कन्झ्युम कराल, या 2 गोष्टीमध्ये तुमचं इकॉनॉमिक सेगमेंटेशन लक्षात येतं. बाजारपेठेमध्ये असे सुद्धा काही कुटुंब किंवा असे सुद्धा काही काय आहेत ग्राहक आहेत जे दररोज पहाटे चहाच्यासाठी दुकानला जातात, किराणा दुकानला जातात आणि सांगतात 50 पैसे का काय दो, 1 रुपयेवाली चाय की पत्ती दो. बरोबर आहे. म्हणजेच त्या ग्राहकासाठी, जो ग्राहक दररोज मजूरदार कामगार काय आहे, कामगार वर्ग आहे किंवा कोणताही वर्ग आहे, असा वर्ग आहे की ज्याला दररोजच्या कमाईतून काही भाग त्याच्या उपजीविकेसाठी खर्च करावा लागतात. तो किती खर्च करेल, अतिशय कमी, जेवढं आज लागणार आहे तेवढाच खर्च करावा लागतो. म्हणूनच आपल्याकडे पॅकेजिंगचे वेगवेगळे भाग केलेले. पॅकेजिंग, आपल्याला वाटतं की पॅकेजिंग एवढे कमीची पॅकेजिंग कशासाठी केली. आज 1 रुपयाची चायपत्ती आहे, 1 रुपयाला कॉफी मिळते तुम्हाला, 1-1.5 रुपयाची ब्रूची कॉफी मिळते, राईट. ह्या गोष्टी कशासाठी आहेत, तर ह्या त्या क्लाससाठी आहेत किंवा त्या इकॉनॉमिक क्लाससाठी आहेत की ज्या व्यक्तीला तेवढेच रुपये खर्च करण्याची काय आहे अपेक्षा आहे. तेवढेच रुपये तो व्यक्ती खर्च करू शकतो, त्याला तेवढेच खर्च करायचे त्यासाठी, राईट. मग आता ह्याच्या पुढं जाऊन आता दुसरं काय आहे की इकॉनॉमिक क्लासमध्ये बघा किती आहेत, 1 किलो 1.5 किलो किती, तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढं लागते तेवढ्या मोठं पॅकेजिंग सुद्धा तुमच्याकडे काय आहे अवेलेबल आहे. म्हणजेच तुमचे 50 पैशापासून ते 500 रुपयापर्यंतचे पॅकेजेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत ॲज पर युअर इकॉनॉमिक कंडिशन्स. आज आपल्याकडे मोबाईल कोणता आहे, किती जणांकडे ॲपलचा असतो, किती स्टुडंट्सकडे, आज जे स्टुडंट्स यूट्यूबवर ह्या माझा लेक्चर पाहत आहेत त्यांच्याकडे किती जणांकडे ॲपलचा मोबाईल आहे किंवा ॲपलचा टॅब आहे, बरोबर आहे. अ व्हेरी फ्यू. का, कारण दे अफोर्ड टू बाय इट बट एव्हरीबडी कॅन नॉट, बरोबर आहे. आपल्याकडे काय आहे, MIचे मोबाईल्स आहेत, म्हणजे Xiaomiचे मोबाईल्स आहेत, बरोबर आहे. आपल्याकडे सॅमसंगचे मोबाईल्स आहेत, आपल्याकडे विवोचे मोबाईल्स आहेत, आपल्याकडे रिअलमी आहे, पोको आहे. ऑल दीज ब्रँड्स आर देअर फॉर द इकॉनॉमिक सेन्स. कोणत्या सेगमेंटमध्ये आहे, इकॉनॉमिक सेगमेंट आहे. जो काय करतोय, हा आधार आहे की ज्या आधाराच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, तुम्ही सर्व वस्तूंचं कन्झम्पशन त्याच आधारावर होतं. आज जर समजा तुम्ही बाजारपेठेमध्ये गेलो तर तुम्ही तुमच्या शूजवर किती खर्च करता, तुम्ही तुमच्या नख पॉलिशवर किती खर्च, नेल पॉलिश मुलींसाठी नेल पॉलिशवर किती खर्च करता, तुमच्या इयररिंगसाठी किती खर्च करता, आणि कोणती सँडल तुम्ही वापरता. सँडल आज किती रुपयापासून येतो, आज 50,000ची 40,000ची सँडल सुद्धा आहे, लाखो रुपयाची पण आहे, परंतु आपल्याला माहितीच तर एवढं आपण म्हणू शकतो किंवा फक्त 50,000पर्यंतची आपल्याला काय आहे सँडल आपल्याकडे आहे. फक्त आपण 50,000ची सँडल अफोर्ड करतो का. देर आर सम पीपल्स हू यूज टू बाय इट, बट मी असं नाही म्हणत की कोणीच अफोर्ड करू शकत नाही. मी असं म्हणतो की मेजॉरिटी ऑफ क्लास इज अ मिडल क्लास और लोअर क्लास, लोअर मिडल क्लास. दॅट्स वाय दे कॅनॉट अफोर्ड टू द 50,000 रुपीज सँडल और द शूज. ओके, आपल्याकडं आता बा किती मुलांच्या आज हातामध्ये अशी पेन आहे की जी 1000 रुपयाची आहे, 2000 रुपयाची. मार्केटमध्ये ह्या पेन्स आहेत का नाहीत, आहेत. आज बाजारपेठेमध्ये 2000ची 4000ची पेन आहे, ज्याचं काम आहे की पेन लिहिते. आणि आपण जी पेन वापरतो तो 2 रुपयाची 5 रुपयाची. मॅक्झिमम विद्यार्थ्यांना जर तुम्ही प्रश्न केला की तुम्ही पेन कोणती खरेदी करता, दे यूज टू सेव्ह 5 रुपयावाली सर, और सम ब्रँड्स, काही ब्रँड्स सांगतात ते आपण ओके, सेल्लोची सांगतात किंवा मग बटरफ्लो वगैरे 5, 10, 15 जेटर, ओके 20, 25 बस. जास्त याच्या पुढे जातात का हो, नाही. मॅक्झिममली आवर यूज अँड आवर नीड इज लाईक दॅट. इट डिपेंड अपॉन युअर इकॉनॉमिक कंडिशन्स. तुमच्याच क्लासमध्ये तुमच्याच कॉलेजमध्ये असाही विद्यार्थी असू शकतो तो 100 रुपये 500 रुपये 1000 रुपये 1500 रुपयाची सुद्धा पेन वापरत असेल, बरोबर आहे. मग यासारखे काय आहे तो इकॉनॉमिक क्लास, बरोबर आहे. हा जो बेस आहे या बेसच्या आधारे आपण काय करतो, बाजाराचं सेगमेंटेशन करत असतो. नेक्स्ट आता आहे सायकॉलॉजिकल. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून
अभ्यास केल्याशिवाय तुम्ही बाजारपेठेचं विभाजन करायला जाऊ शकत नाही. का? कारण ग्राहकाचं जे बिहेवियर आहे ते सर्वात महत्त्वाचं की अभ्यास केला पाहिजे. तुम्ही कोणतीही वस्तू कितीही चांगली, कितीही प्राईजला कमी किमतीला विकत असाल तरीही सुद्धा तुमच्या वस्तूची विक्री होईलच याची शाश्वती नाही. कारण ग्राहक हा कोण आहे, त्याच्याविषयी प्रेडिक्शन तुम्ही करूच शकत नाही. ग्राहक आज मला एवढे ग्राहक येतील, माझी वस्तू बाजारात विकेलच याच्याविषयी आपण कुठलाही अनुमान लावू शकत नाही. कारण ग्राहकाला संबोधले गेलेलं आहे ब्लॅक बॉक्स. वी कॅनॉट से व्हॉट इज इन हिज माइंड. त्याच्या डोक्यामध्ये काय आहे हे आपण सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला त्याचं सायकोलॉजिकल सेगमेंटेशन सुद्धा करून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग ह्या सायकॉलॉजी सेगमेंटेशनचा अभ्यास करत असताना आपल्याला काय करावं लागतं की पर्सनॅलिटी ऑफ पर्टिक्युलर पर्सन, व्यक्तिमत्व. बरोबर. आपण सहज सोप्या पद्धतीने आपण शब्द वापरत असतो की हिज पर्सनॅलिटी इज लाईक दिस, लाईक दॅट. बरोबर. पर्सनॅलिटी म्हणजे काय? ओके. आपल्याला या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यास करत असाल बाजार विभाजनाचा, तर बाजार विभाजनाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुम्ही पर्सनॅलिटीचा विचार करता त्यावेळेस एक लक्षात घ्या की पर्सनॅलिटी म्हणजे त्याची उत्सुकता. बरोबर आहे. एखाद्या वस्तूविषयी तो कसा बिहेव करतो, राईट, त्याला ती वस्तू किती आवडते, तो त्या वस्तूला कशा खरेदी करतो, हे त्याची पर्सनॅलिटी. सम पीपल्स, आपण त्याला काही आपले जवळचे मित्र वगैरे असतात त्याच्याविषयी आपला दृष्टिकोन तसा असतो. काय सांगतो, तो जातो यार आपल्यासोबत येत असतो, खरेदी करण्यासाठी त्याचा विचार असतो, परंतु तिथं गेल्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये काय येतं नाही माहिती, तो दुकानाच्या बाहेर तडक निघून जातो. म्हणजे काय झालं, दॅट पर्सन इज डिफरंट पर्सनॅलिटी. बरोबर आहे. त्याला काय आवडतं काय नाही आवडतं तो त्याच्यासाठीच ठेवतो, त्याच्यापर्यंतच ठेवतो. म्हणून आपल्याला पर्सनॅलिटीचा, त्याच्या उत्सुकतेचा, त्याच्या चॉईसेसचा अभ्यास करून त्याच्यानुसार आपल्याला वस्तूचं प्रोडक्शन करणं गरजेचं आहे. काही जाहिराती आहेत जे काय सांगतात की हा ऑफिसर्सलाच शोभतो, ह्यालाच शोभतो, तो त्यालाच शोभतो. ह्या सर्व गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टींचा आपण ज्यावेळेस विचार करू त्यावेळेस त्याच्या पर्सनॅलिटीचा विचार करूनच आपण त्याचं काय करत असतो, प्रोडक्ट निर्मिती करत असतो. ओके. नेक्स्ट काय आहे, त्यानंतर आहे लाईफस्टाईल. लाईफस्टाईल खूप महत्त्वाची. अ पर्सन्स लाईफस्टाईल इम्पॅक्ट्स ऑन हिज बाईंग बिहेवियर. तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहात, जीवनशैली तुमची कशी आहे, आजची जीवनशैली कशी आहे. आज ग्रामीण भागातली जीवनशैली वेगळी, शहरी भागातली वेगळी आणि त्याच्याहीपेक्षा मेट्रो सिटीतली जीवनशैली खूपच वेगळी. प्रत्येक विभागाची, प्रत्येक भागातील, प्रत्येक प्रदेशातील विभाग काय आहे, जीवनशैली ही बदलत चाललेली आहे. आज आपल्याला पहाटे पहाटे काय लागतं तर फास्ट फूड्स लागतात. मॅक्झिमम मुलं, मॅक्झिमम व्यक्ती हे काय करत आहेत, आज फास्ट फूड खात आहेत. पूर्वी फास्ट फूड खात नव्हते. आज पिझ्झा, बर्गर हे आपल्याला जास्तच्या प्रमाणात आवडत आहे. त्याचा परिणाम काही जरी शरीरावर झाला तरी आपण त्याच वस्तू खाणार, आपण पॅकेज्ड फूड्स खाणार, चिप्स खाणार, है ना, अदर थिंग्स खाणार, ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर चांगला होत असेल, वाईट होत असतील. परंतु जर आपण ॲज अ मार्केटर विचार करत असाल, जर आपण वस्तू विकण्याचा विचार करत असाल तर हा अभ्यास आपल्याला करावा लागेल की ह्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे, याची जीवनशैली कशी आहे. हा व्यक्ती सकाळी उठल्यानंतर काय करत असतो की पहाटेचा नाश्ता काय करतो, दुपारी कसा राहतो, कोणते ड्रेस लेवतो, कोणत्या प्रकारचा काय करतो, शूज लेवतो, त्याला कोणत्या प्रकारचं काय लागतं, हेअर ऑइल लागतं. बरोबर आहे. पेस्ट वापरते वेळेस तो ब्रश कशा प्रकारचा वापरतो, त्याचा दृष्टिकोन त्याच्या ब्रशविषयी कसा आहे, त्याचा मोबाईल कसा आहे, त्याच्या बॅग्स कशा आहे, त्याच्याकडे पेन कोणशी वापरतो, तो कशा प्रकारचे शूज घेतो, सर्व टी शर्ट्स कशा प्रकारचे वापरतो, जीन्स पॅन्ट, आजकालचे जीन्स पॅन्ट तर फाटके आहेत. बरोबर. आपण त्याला फाटकेच म्हणून तो स्टाईल म्हणली जाते ना. सुरुवातीला मंकी वॉश आले, डाग पडलेले, नंतर आता ते फाटल्या गेले, मग ते स्टाईल झाली. व्हॉट एव्हर जे हॅपन्स, बट इट्स लाईफस्टाईल ऑफ अ पर्सन. पॅशन म्हणतो आपण त्याला, राईट. चेंजिंग पॅशन ऑल्सो अ बेस, राईट. मग ते लाईफस्टाईल ज्या प्रकारची आहे त्या लाईफस्टाईलचा अभ्यास करून आपण काय करतो, बाजारपेठेचं विभाजन करत असतो. ओके. म्हणजे त्या वस्तू त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला त्या बाजाराचं विभाजन करून ठेवावं लागतं. नेक्स्ट, मोटिवेशन. काय आहे मोटिवेशन? तुम्हाला कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडून एखाद्या
काय वस्तूकडून काय मिळत असतं? मोटिवेशन मिळत असतं. त्या मोटिवेशनचा परिणाम होऊन तुम्ही वस्तू खरेदी करता. बऱ्याचशा वस्तू आता बघा, तुम्ही कन्झ्युम करत आहात, ते मॅक्झिमम कन्झम्पशन हे कशामुळे आहे की मोटिवेशनमुळे आहे. नीड नाही, तुम्हाला गरज नाही आहे. तुम्हाला गरज नसताना जर काही खरेदी करत असेल, दॅट इज ओनली अ मोटिवेशन, पार्ट ऑफ मोटिवेशन. काय आहे, तुम्हाला चिप्स खाण्याची गरज नाही. आपल्या घरी मस्त जेवण असतं, आपण जेवण न करता चिप्स खात असतो. का? इट इज अ पार्ट ऑफ मोटिवेशन. ते आपल्याला आवडतं, ते कुठून तरी पाहिलं, ते चांगलं वाटतं म्हणून आपण घेतो. हे तुमच्या सायकॉलॉजीवर परिणाम करणारा एक मोठा घटक आहे. म्हणून एखादी वस्तू आहे तुम्हाला परिधान करायची असेल, सपोज एखादा शूज आहे, एखादा सपोज सँडल आहे, एखादा सपोज टी शर्ट आहे, जे फाटके आहेत वगैरे आपण जे म्हणतो, आपण स्टायलिश म्हणतो, स्टायलिश आहेत ना, ते तुमची गरज आहे का? नाही, पण इट इज अ पार्ट ऑफ मोटिवेशन. पॅशन ज्याला आपण म्हणतो. पॅशन, व्हॉट इज पॅशन? पॅशन ही मोटिवेशनपासून तयार झालेली गोष्ट आहे. एखाद्याने सपोज आपण एक स्लोगन आहे, खूप चांगलं आहे. स्लोगन म्हणण्यापेक्षा एक म्हण आहे आपल्याकडे, सर्वच म्हणतात, गलती का नाम पॅशन. एखाद्याचं चुकलं असेल तर त्याला पॅशन म्हणून टाकायचं, बरोबर आहे. ह्या प्रकारे आपण काय करत आहात, आपल्या मोटिवेशनचा सुद्धा अभ्यास करणे गरजेचं आहे. की मोटिवेशन, आता बघा मूवीजमध्ये ॲक्टर्सचा मोटिवेशन आपण घेत असतो. ॲक्टर कसे ॲक्ट करतो, कशा प्रकारचं बिहेवियर करतो, कशा प्रकारे तो राहणीमान वागतो, त्याचं घर कसं आहे, त्याच्याकडे वस्तू कोणत्या आहेत, त्याच्याकडे गाडी कोणती आहे, तो कशा प्रकारे बोलतो, ह्या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत असतो. कारण दॅट इज द मोटिवेशन. वी फॉलो हिम, आपण त्याला फॉलो करत असतो, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणून सायकॉलॉजीमध्ये हे सर्व पार्ट्स आहेत. या सर्व तिन्ही भागांवर आपण काय करत असतो, बाजाराचं विभाजन करत असतो. ओके, शेवटचा पार्ट आहे बिहेवियरल. बिहेवियरलमध्ये काय आहे? बिहेवियरल म्हणजे ग्राहकाचं बिहेवियर. ग्राहकाच्या बिहेवियरवर ज्यावेळेस तुम्ही काय करा, बाजाराचं सेगमेंटेशन कराल. आता बिहेवियर म्हणल्यानंतर प्रत्येक वेळेसच्या बिहेवियरशी का नाही, आज टी शर्ट खरेदी करायला गेल्यानंतर तो कसा बिहेवियर करतो त्यानुसार बाजाराचं विभाजन करायचं का नाही. आज तो शूज घ्यायला गेला एखादा ग्राहक आणि त्याच्या बिहेवियरनुसार त्याचं विभाजन करायचं का नाही, त्याविषयी नाही आहे. बिहेवियर हे कसं आहे, एक इव्हेंट बेस्ड. आता पहिला पॉईंट काय, इव्हेंट बेस्ड. आपलं बिहेवियर एखाद्या ॲज अ कस्टमर आपलं बिहेवियर कधी चेंज होतं, एखादा इव्हेंट आला, बरोबर आहे, दिवाळी आली, एखादा सण आला, ईद आली, क्रिसमस आहे, मग त्यावेळेसचे खरेदीचे बिहेवियर, राईट, इव्हेंट बेस्ड बिहेवियर. लग्न आहे, बरोबर आहे, तर त्यावेळेस तुम्ही कशी खरेदी कराल, कोणत्या वस्तू खरेदी कराल, याविषयी तुमचं सेगमेंटेशन करणं गरजेचं आहे. बघा काय आलं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली, झेंडे विकायला येतात बाजारपेठेमध्ये खूप सारे. 26 जानेवारी आली, 15 ऑगस्ट आहे ना, राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिवस, गणतंत्र दिवस, झेंडे आले बाजारात. हे काय आहे, इव्हेंट बेस्ड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली, झेंडे आले बाजारात, राईट. हे इव्हेंट बेस्ड मार्केटिंग सेगमेंटेशन आहे. इव्हेंट बेस्ड आहे, तुम्ही एखाद्या इव्हेंटच्या आधारावर तुम्ही झेंडे विकताय, बरोबर आहे. मग हे जे काही वस्तू विकल्या जातात ते त्याचं इव्हेंटचं सेगमेंट केलं जातं, म्हणून दॅट इज बिहेवियर. कारण ह्या गोष्टी नंतर कोणी खरेदी करत नाहीत, पर्टिक्युलर इव्हेंट, बरोबर आहे. त्या इव्हेंट पुरतंच तुम्ही त्या वस्तू खरेदी करता आणि त्याच्यानंतर त्या वस्तूकडे कोणी बघत सुद्धा नाही. म्हणून ह्या सर्व काय आहेत, बिहेवियरल सेगमेंटेशन आहे, इव्हेंट बेस्ड. आणि नंतर प्रॉफिट बेस्ड. बिहेवियर कसं आहे, प्रॉफिट बेस्ड किंवा लाभावर आधारित कसं असतं की जर समजा तुम्हाला डिस्काउंट जास्तीचा दिला, तुम्ही त्या दुकानात जाल, देर आर सम होर्डिंग्स इन द मार्केट दॅट 50% ऑफ, 40% ऑफ, बाय 1 गेट 1 फ्री, बाय 2 गेट 1 फ्री, वॉट एव्हर सच काइंड ऑफ, है ना. खूप साऱ्या प्रकारचे काय असतात, हातखंडे असतात, जे काय करतात, ग्राहकांना लाभ देण्याचा प्रयत्न करत असतात. ग्राहकांना ॲडव्हर्टाईज आहे ना, 4 संतूरवर 1 कोलगेट फ्री. काय आहे, लाभ होऊ लागला ना, 4 वस्तू घेणार तो का, कारण त्याला एक लाभ होतोय. कशाचा लाभ आहे, प्रॉफिट कशाचा आहे, तर त्याला 10 रुपयावाला काय मिळतंय, कोलगेट मिळत आहे. मग बाय कोलगेट अँड गेट ओरल बी टूथब्रश, ब्रश मिळतंय ना. हां, मग ह्या गोष्टीसाठी आपल्याला लाभ प्राप्त होतो, म्हणून काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी केली जाते. म्हणून त्या आधारावर सुद्धा काय केलं जातं, बाजाराचं विभाजन करून टाकलं जातं, बाय 1 गेट 1 फ्री, राईट. हां, मग ह्या प्रकारे
बाजाराचे विभाजनाचे हे सर्व आत्तापर्यंत अभ्यासलेले आधार आहेत. या आधारावर आपण बाजाराचं विभाजन करतो. याही पुढं जाऊन आजच्या या परिस्थितीमध्ये तर एवढं मोठ्या प्रमाणावर सेगमेंटेशन आलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर सेगमेंट करायला सुरुवात झालेली आहे की आपण वय व लिंग पाहिलं, लिंगामध्ये काय पाहिलं, स्त्री आणि पुरुष पाहिलं, तर स्त्री आणि पुरुषाच्या पुढं जाऊन काय झालेलं आहे, स्किन बेस्ड. काय आहे, स्किन बेस्ड. तुमची कोणती स्किन आहे, व्हाईट स्किन, ब्लॅक स्किन, ब्राऊन स्किन, असं नाही सांगत मी सरळ काय सांगतोय, देर आर 2 टाइप्स ऑफ स्किन्स ओनली. किती टाइप ऑफ स्किन्स आहेत, 2. 1 ऑइली स्किन, सेकंड ड्राय स्किन. बरोबर आहे. तुमच्या बाजारामध्ये इतक्या काही वस्तू आणि प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत जे काय सांगतात की दिस प्रोडक्ट इज ओनली फॉर ऑइली स्किन. ऑइली स्किन आहे मग ही पावडर लावा, ही क्रीम लावा. ड्राय स्किन आहे मग ही साबण लावा, ही ऑइल लावा. केस, बरोबर आहे, केसासाठी सुद्धा कर्ली हेअर्स आहेत किंवा तुमचे चिपचिपे बाल आहे ना, कोंडा. आज तर इतक्या मोठ्या प्रमाणावर ते शोल्डरची ॲडव्हर्टाईज येते. काय म्हणते, आ गया फिर से आ गया. काय आहे, तुम्हारे खांदे पर काही ना काही कोंडा पडू लागले. एवढ्या प्रमाणावर त्याच्यावर काय होऊ लागलं, जाहिराती होऊ लागल्यात. किती मोठ्या प्रमाणावर तुमचं काय चालू आहे, सेगमेंटेशन चालू आहे. छोट्या पार्ट्समध्ये तुमच्या बाजाराचं विभाजन होऊन चाललं आहे आणि तुम्हाला ते लक्षात सुद्धा येत नाही. बरोबर आहे. ह्यामुळं बाजारपेठेचं प्रभावीरित्या एखाद्या वस्तूला काय करता येतं, विक्री करता येतं. राईट. हां, जर तुम्ही पाहत असाल प्रत्येक प्रोडक्ट, ब्युटी प्रोडक्टला तर त्या 2 स्किननुसार डिवाईड केलं जातं, ऑइली स्किन आणि ड्राय स्किन. बरोबर आहे. म्हणून बाजारपेठेचं सेगमेंटेशन केल्याच्या नंतर आपल्याला बाजारपेठेमध्ये प्रभावीरित्या मार्केटिंग करता येतं, प्रभावीरित्या काय करता येतं, जाहिराती करता येतात, प्रभावीरित्या वस्तूची विक्री करता येते. ग्राहकांच्या सर्व गरजा, सर्व काय त्या रुची, आवडी वगैरे सर्व त्यांच्या काय करू शकतो, आपण आत्मसात करू शकतो. त्यांच्या सर्व आवडीचा अभ्यास करू शकतो आणि त्यांना योग्य ती वस्तू पुरवठा करू शकतो. अशा प्रकारे हा पॉईंट या ठिकाणी संपलेला आहे.